मानवी देह पंचमहाभूतांचा बनलेला आहे असे म्हणतात. आता पंचमहाभूत म्हणजे काय? तर अग्नी. म्हणजे बघा आपल्या शरीरामध्ये ताप आहे, दाह आहे, अग्नी आहे ना, आपल्या अंगात गरमी असते, आपल्या शरीरामध्ये दाह असतो, तो अग्नी. पाणी, जलतत्व, म्हणजे आपल्या शरीरामध्ये पाणी आहे, आपल्या शरीरामध्ये रक्त आहे ना, जलतत्व. मग आलं पृथ्वी. पृथ्वी म्हणजे काय? तर आपल्या अंगात हाडं आहेत, आपलं मांस आहे, हे झालं पृथ्वी तत्व. मग आलं बाबा वायू. आपल्या शरीरामध्ये वायू आहे, आपल्या शरीरामध्ये गॅसेस आहेत, आपण श्वास घेतो, आपल्या फुफ्फुसामध्ये वायू आहे है ना. मग हा झाला वायू तत्व. आणि सगळ्यात शेवटला आहे आकाश. आकाश म्हणजे आपलं मन. सो आपलं जे शरीर आहे ते मुळात पंचमहाभूतांनी बनलेलं आहे. पंच म्हणजे पाच, पाच महाभूत. ह्याला महाभूते का म्हणतात? म्हणायची पद्धत आहे की पाच एलिमेंट्स आहेत ते. तर आपला मानवी देह हा पंचमहाभूतांचा बनलेला आहे. आणि ज्या ज्ञानी मंडळींना मानवी देहात पंचमहाभूत दिसली, त्यांना सहावे महाभूत कसे दिसले नाही याचे मला राहून राहून नवल वाटते. असं लेखक म्हणतात बघा बाळांनो, की त्यांना वाटतं की पाच महाभूत आहेतच, पण अजून एक सहावं भूत आहे. हे भूत म्हणजे का? की हे एलिमेंट आहे, त्याने ते खूप असं गमतीशीर, खूप त्रासदायक, कधी कधी खोड्या काढणारं, कधी कधी आपलं अस्तित्व दाखवणारं असं ते महाभूत आहे. ते म्हणजे काय? तर दात. ते सहावं महाभूत म्हणजे दात. या सहाव्या महाभूताला सामान्यांच्या भाषेत दात असे म्हणतात. माझ्या मते दात ही परमेश्वराने मारून ठेवलेली मेख आहे. मेख म्हणजे एक प्रकारचं गमतीशीर कोड आहे. बघा, सॉल्व्ह करा, तुम्हाला जमतंय का? मेख, हा, मारून ठेवलेली मेख आहे. मानवी देहाची सर्व रचना परिपूर्ण केल्यानंतर जवळजवळ 6-7 महिन्यांनी दाताची कल्पना परमेश्वराला सुचली असावी. असं काय म्हटलं माहितीये का? कारण आपण जेव्हा जन्माला येतो ना, तेव्हा आपला दात नसतात मुळी. 6-7 महिन्याने ते उगवायला लागतात. जडू काही परमेश्वराला पण 6 महिने सुचलो, अरे अरे ह्या देहामध्ये दात द्यायचा राहिला, चला चला आता दात टाकूया, दात पेरूया. म्हणजे 6-7 महिन्यांनी दाताची कल्पना सुचली असेल परमेश्वराला, असं गमतीशीरपणे लेखक म्हणतायत. नाहीतर सर्व अवयव एकदम फुटत असताना दातच तेवढे एखाद्या सभेच्या मुख्य पाहुण्यासारखे मागाहून का बरे यावेत? सभेचे मुख्य अतिथी कसे? सगळे लोक जमले की शेवटला येतात, है ना. एक प्रस्थान आहे, ठीक आहे. त्याच प्रकारे हे दातांचं म्हणावं नाही का, की हे कसं अगदी शेवटला येतात. आपण जन्म घेतल्यापासून आपल्या नखशिखांत सगळे अवयव असतात. डोक्यावर केस असतात, पायावर नख असतात, त्वचा असते, सगळे अवयव असतात, पण दात मात्र नसतात. आणि हे मात्र शेवटला येतात, आपले पाहुण्यासारखे, जणू काही सभेचे मुख्य असं. तुटलेले बोट पुन्हा उगवल्याचे माझ्या तरी पाहण्यात नाही, किंवा पहिले नकटे नाक गळून पडून त्या जागी नवी नाक आल्याचे ऐकिवात नाही. पण हा दात हा असा एक अवयव आहे जो दोनदा उगवतो. आपले कसे दात दात पडतात आणि मग त्यानंतर नवीन दात येतात, है की नाही. तर हे असं आहे की दाताला मात्र दोनदा चान्स, बाकी सगळे अवयव मात्र एकदा आले की आले. आपलं बोट तुटलं तर त्या जागी नवीन बोट येतं का? आपलं नाक गळून पडतं का? आणि नाकाच्या ऐवजी नवीन नाक येतं का? नाही. आपले कान पडतात का? तर नाही. पण दात मात्र दोनदा. वा रे वा. मी दाताला नवीनच एक प्रकारे एक काय फॅसिलिटी दिली आहे देवाने. तेव्हा माणसाला शरण आणताना दूर आणायला एखादी चांगली जागा असावी, म्हणून ही दातांची योजना झाली आहे. याबद्दल माझी खात्री झालेली आहे. तसे दातांनी माणसाला काय दिले आहे? दुसरा कुठलाही अवयव उगवताना माणसाला त्रास होत नाही, हा. पण दात हे त्रास दिल्याशिवाय उगवत नाही. आणि गेल्यावर पश्चाताप तो वेगळाच. म्हणजे बघा, लहानपणी आपल्या जे दात येतात तेव्हा किती दुखतं. एखादा जेव्हा पडतो तेव्हा किती दुखतं बरं. बरं, हे दुखणारे दात पडले की म्हातारपणी पश्चाताप होतो तो वेगळाच. त्याचा चावता येत नाहीये. म्हणजे येतानाही त्रास, जातानाही त्रास. याच्या आधी पण त्रास, गेल्यानंतरही त्रास. मग किती विरोधी भावना बघा, किती वेगळ्या प्रकारचं आहे. मला स्वतःला तर दातांबद्दल मुळीच प्रेम वाटत नाही. असं लेखक म्हणतात की त्यांना मुळीच प्रेम वाटत नाही. कारण लहानपणी मला दात येत असताना त्यांनी घरातल्या माणसांना रडवले होते म्हणे. अर्थात हे सर्वस्वी खरं असेल असे नाही, पण लहानपणीच्या त्यांच्या काही आठवणी असतील की लहानपणी दात येताना खूप रडले असतील लेखक. त्यामुळे त्यांच्या घरातल्या पालकांना मात्र त्याचा त्रास झाला असावा. त्याच्याबरोबर मीही रडलो असलो पाहिजे. दात आल्यानंतर मी असेल त्याला सावध असे, अशी एक दंतकथा ऐकून अजूनही कित्येक नातेवाईक माझ्यापासून दूर पळतात. आता इथे 2 गोष्टी आहेत, एक गमतीशीर आणि एक मराठीमधली लहानशी वाक्प्रचार. बघा, हा, अशी दंतकथा म्हणजे काय? अशी कथा जी कुठे लिहिलेली नाहीये,
पण लोक बोलून बोलून ऐकून ऐकून ती कथा रुळलेली आहे. म्हणजे ह्या लेखकाच्या नातेवाईकांनी एकमेकांना सांगून 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 ती कथा त्यांच्या फॅमिलीमध्ये, त्यांच्या कुटुंबामध्ये रुळलेली आहे. ओके, पण तिकडून लिहिलेली गेलेली नाही. त्याचा काही ठाव पुरावा नाहीये, पण कदाचित गमतीने म्हणत असतील. दुसरी गोष्ट, दात आल्यानंतर मी दिसेल त्याला चावत असे. ओके, म्हणजे काय तर दात आल्यानंतर दात जर शिवशिवतात ना, मग एखादं लहान बाळ उशीला चावतं, कधी कपड्यानं चावतं, तर कदाचित हे कोणीतरी लेखक जे आहे, हे जे लेखक आहेत वसंत सबनीस, ते मात्र आपल्या नातेवाईकांना चावत असतील. आणि हे लहानपणी गमतीशीर वाटतं, पण त्याची मजा पण आहे. आणि ते पाहून नातेवाईक दूर पळायचे म्हणे. आता मी दिसेल त्याला मुळीच चावत नाही, कारण चावण्याची हौस अनेकदा स्वतःचीच मनगट चावून मी भागलेली आहे. म्हणजे स्वतःचा मनगट चावून ती भागलेली आहे. ओके, मग आता दुसऱ्याला चावत नाही. आता इथे ना बाळांनो एक गमतीशीर पण गहन असं सुद्धा आहे. काही वेळेला चावणे ह्या गोष्टीला त्रास देणे अशा अर्थाने घेतात, की मी आता दुसऱ्यांना चावत नाही, दुसऱ्यांना त्रास देत नाही, मी स्वतःला स्वतःशी बोलतो आणि मी माझा वेगळा राहतो. म्हणजेच स्वतःला मनगट चावून ती मी हौस भागवलेली आहे. पुढे, पण माझ्या दातांनी मला एवढा उपद्रव का दिलाय की त्या मानाने दुसऱ्या झालेला उपद्रव काहीच नाही, आणि म्हणून दातांबद्दल मला दातात धरता येईल इतका सुद्धा आदर राहिलेला नाही. दातात धरता येईल म्हणजे कमी, छोटासा, इतकाही आदर राहिलेला नाही. तर लेखकाला दातांबद्दल विशेष काही प्रेम दिसत नाहीये. माझ्याप्रमाणे मराठी भाषेलाही दातांबद्दल आदर नाही असेही मला नंतर आढळून आले. कारण मराठी भाषेत अशी म्हण आहे किंवा शब्दप्रयोग नाही ज्यात दातांबद्दल मंगल भावना व्यक्त झाली असेल. म्हणजे बघा हा, दातांबद्दल चांगलं असं वर्णन केलं आहे, ते पवित्र वगैरे आहे, अशी कोणतीही वाक्प्रचार किंवा म्हण मराठी भाषेत दिसत नाहीये. म्हणून लेखक म्हणतात की मराठी भाषेलाही जणू काही दातांबद्दल काही संवेदना दिसत नाहीये. बरं, एक म्हण आहे दातांबद्दल, आपलेच दात आपलेच ओठ. म्हणजे आपल्याच लोकांनी जेव्हा आपल्याला त्रास दिला तेव्हा म्हणतात आपलेच दात आणि आपलेच ओठ. याबद्दल तुम्हाला गमतीची घटना सांगतो. काय झालं, आमच्या इमारतीखाली आमची एक कार लावलेली आहे, पार्किंग, ओपन पार्किंग आहे, आणि तिथे बिल्डिंग मधली सगळी लहान मुले खेळत होती. त्यामध्ये माझीही मुलगी त्यात खेळत होती. माझ्याच मुलीने बॅट फिरवली आणि ती बॅट नेमकी माझ्याच कारला लागून काच फुटली. भगवंता, काच कोणी फोडली? माझ्याच मुलीने. काच कोणाची फुटली? माझी. कोणाला कंप्लेंट करायची? ह्याला म्हणतात आपलेच दात आपलेच ओठ. ठीक आहे, आपल्याच माणसाने जेव्हा आपल्याला त्रास दिला त्याला आपलेच दात आपलेच ओठ अशी म्हण रुजलेली आहे. आता बघा, इथे ही म्हण जी आहे ना, ही त्रासाबद्दल आहे, ही काही चांगल्या सुखद अनुभवाबद्दल नाहीये. ठीक आहे, त्याला म्हणतात आपलेच दात आपलेच ओठ. तर लेखक काय म्हणतात की जी दात आहेत त्याबद्दल मराठी भाषेमध्ये असं काही छानसं वर्णन, छानशी काही म्हण दिसत नाहीये. म्हणजे मराठी भाषेलाही इतका आदर दिसून येत नाहीये. हा, ज्या म्हणी शब्दप्रयोग दातांशी निगडीत आहेत त्या दारिद्र्य, भिकारपणा, असभ्यपणा त्याचे प्रत्यंतर घडवणाऱ्या आहेत. प्रत्यंतर म्हणजे अनुभव घडवणाऱ्या आहेत. दारिद्र्य म्हणजे गरिबी. नाही म्हणायला प्रेमविह्वल कवींनी प्रेयसीच्या दातांना कुंद कळ्यांपर्यंत नेऊन पोचवलं असेल, एवढाच काय तो अपवाद. कुंद कळे म्हणजे काय तर एक फळांचा प्रकार आहे तो. ठीक आहे, की जणू काही प्रेयसीचे दात त्याला काय सुरेख दिसत आहेत. ठीक आहे, पण ते प्रियकर प्रियसी बद्दल तेवढा अपवाद सोडला तर बाकी काही दातांबद्दल काही विशेष प्रेम दिसत नाहीये मराठी भाषेला, आणि आम्हालाही असं लेखक म्हणतात. तरी पण प्रियसी दातामध्ये जीव अडकून तिच्या प्राप्तीसाठी झगडणाऱ्या प्रियकराचे उदाहरण मात्र ऐकिवात नाही. ठीक आहे, म्हणजे मला ती प्रियसी का आवडते? कारण तिचे सुरेख दात आहेत असं कोणी म्हणत नाही. हा, सुरेख केस आहेत, नयन नक्ष आवडले म्हणून प्रियसी आवडली अशी वर्णन आहेत, पण दात आवडले याच्याबद्दल प्रेम करतो असे काही वर्णन दिसत नाहीये. म्हणजे दातांबद्दल विशेष काही प्रेम दिसत नाहीये. डोळे, रंग, ओठ, एखादा तीळ, एखादी खळी माणसाला गुंतवतात, पण दात पाहून वेडा झालेला प्रियकर अजून मला भेटायचा आहे. तेच मला जसं म्हटलं मगाशी की दात पाहून प्रेमात पडलो असा काही प्रियकर ऐकिवात नाही. लहानपणी जे न घासल्यास मार खावा लागतो, तरुणपणी जे फार घासल्याबद्दल वडील माणसांची बोलणी खावी लागतात. म्हणजे लहानपणी लहान मुलं काय करतात? दात घासणं टाळतात. आणि मोठी मंडळी काय असतात? मोठी मुलं तुमच्या वयाची जी दात घासता घासता विचार करत असतात,
आणि मग बाहेर धाक येते, अरे काय करतोयस, दात घासायला इतका वेळ. म्हणजे लहानपणी हे दात घासायला पाठी पडले असतात हे पालक, आणि आता मात्र आम्हाला बोलवतात की एवढा वेळ एवढा वेळ. मग दातांमुळे आम्हाला दोन्ही वेळेला ओरडा खायला लागला की नाही, लहानपणी त्याचबरोबर तरुणपणी. व्यवहारात जे कोण केव्हा पाडील याचा भरोसा नसतो. व्यवहारात कोणी आपले दात पाडील म्हणजे दात पाडणे म्हणजे फसवणे. व्यवहारात जे कोणी केव्हा दात पडेल याचा भरोसा नसतो, आणि जे दंतवैद्याकडे जायला भाग पडतात ते दात, अशी माझी दातांबद्दलची कल्पना आहे. दात दुखले तर दंतवैद्यांकडे जावं लागतं, आणि ते पण काही सुखद अनुभव नाहीये. मनुष्य स्वभावाप्रमाणेच मी ही प्रथम दातांची पर्वा केली नाही. दात दुखणाऱ्या दात दुखणाऱ्या माणसाची अवहेलना केली. एवढ्याशा दातदुखीचे एवढे मोठे कौतुक लोक करतात, ते मला कळत असेल. बाबा कोणतं म्हणतो, अरे बाबा माझा खूप दात दुखतोय. ए दात दुखतोय ना, एवढं काय, इतकुसा दात आणि काय एवढा विव्हळतोयस तू. विव्हळणे म्हणजे त्रासक भावनेने मेटाकुटीला येणे. अरे बापरे खूप दुखतोय, बापरे, ह्याला म्हणतात विव्हळणे. हा, विव्हळणे म्हणजे दुःखाने अगदी मेटाकुटीला येणे. बरं, मनुष्य स्वभावाप्रमाणे मी ही प्रथम दातांची पर्वा केली नाही. दात दुखणाऱ्या माणसाची अवहेलना केली. अवहेलना मी केली म्हणजे काय, हे काय आता, काहीतरी अपमानास्पद वाक्य म्हटली असतील, अपमानास्पद वागणूक दिली असेल, म्हणजे अवहेलना केली. एवढ्याशा दातदुखीचे एवढे मोठे कौतुक लोक का करतात हे मला कळत नसे. पुढे, आमच्या परशा पहिलवानासारखा मस्त गडी सुद्धा दातापुढे चारी मिंड्या चित झालेला मी पाहिलेला आहे. तेव्हा मला दातदुखीचा जरा संशय आला. इथे मात्र लेखकाचं दाताबद्दलचं मत थोडं बदललेलं आहे की बापरे, दात इतका त्रास देऊ शकतात. एवढा मोठा पेहलवान जो किती अंगाला लागलं तरी सहन करतो, पण दात दुखला तर मात्र मेटाकुटीला येतो. अशा पेहलवानला पण तो दात चारी मुंड्या चित करू शकतो. अच्छा, चारी मुंड्या चित करणे हा दंगलीमधला किंवा कुस्तीमधला एक प्रकार आहे की ज्यामध्ये आपण समोरच्या माणसाला पूर्णपणे हरवून टाकलेला आहे. त्याला म्हणतात चारी मुंड्या चित करणे. चला, परशा हा जन्मापासून पेहलवान. रानात अनेकदा लांडग्याशी एकटा झुंजलेला म्हणजे त्याने झुंज दिली आहे, त्याने एक प्रकारे लांडग्यासोबत सामना केलेला आहे. अनेक लांडग्यांचे सुळे म्हणजे मोठे दात असं ना, मोठे दात सुळे. अनेक लांडग्यांचे सुळे नुसत्या काठीच्या तडाख्याने पाडणार हा गडी म्हणजे माणूस, तगडा माणूस. अनेक लांडग्यांचे सुळे नुसत्या काठीच्या तडाख्याने पाडणारा हा गडी नेहमी अशा एटीत चालायचा, जसा काय वनराजच, तसा काय तो जंगलातला कोणी राजाच आहे. छाती इतकी पुढे काढायचा की अनेकदा आधी त्याची छाती दिसायची आणि अर्धा मिनिटाने त्याची छाती दिसता. असा हा रांगडा गडी एकदम असा धष्टपुष्ट. रस्त्यात भेटला की काय र, कुठं निघालास, असा त्याच्या दृष्टीने अत्यंत प्रेमळ, आपण माझ्या दृष्टीने अत्यंत उर्मट असा सवाल यायचा. त्याच्या मनात काही नसेल, परंतु ऐकणार दोघं, हो इतकं मोठ्याने काय बोलतो हा, पण तो असाच बोलायचा, काय र कुठं निघालास. मला त्याचा राग येत असे. चाललोय कुस्ती मारायला, येतोस कुस्ती, असे म्हणत तो अत्यंत विकट हास्य करायचा. आणि अगोदर माशी तर मार नाकावरली, मग बघू कुस्तीचं, असे म्हणून माझ्या खांद्यावर मोठ्या प्रेमाने दणका द्यायचा. पण गंमत अशी की दणका मला दिला तरी लागायचे त्याला. लई हाड आहेत तुझ्या अंगात, दगडावून लागतात हाताला, असे त्याने म्हटले की हाडाच्या बाबतीत का होईना आपण त्याच्यावर चढावत असा मला आनंद व्हायचा. म्हणजे बघा, लेखकाची अंगयष्टी काही एवढी मजबूत नव्हती, त्यामुळे त्याची हाडं लागत असतील. मग पहिलवान जेव्हा अंगाला हात मारायचा तेव्हा लेखकाची हाडच त्याला लागत असून आणि हा पहिलवान असं म्हणायचा की तुझ्या अंगात खूप हाडं आहेत. लई म्हणजे खूप जास्त हाडं हैत म्हणजे आहेत. गावाकडे बोलण्याची प्रथा आहे अशी, त्यांचं ऍक्सेंट असा त्यांचा बनलेला असतो की आहेत शेवटी हैत असं म्हणतात ते. चला, आपल्या ताकदीची मस्तीची परशाला फार घमेंड होती. स्वतःचा उल्लेख करताना तो सिंह असं म्हणायचा. सिंह म्हणजे सिंह, सिंह असं म्हणायचा. स्वतःला सिंह म्हणून घेण्यात त्याला अभिमान वाटायचा. काय परशा, यंदा कशी काय तयारी आहे असे कोणी विचारले की त्याचे उत्तर ठरले असे, सिंहाला काय भ्या आहे कोणाचं, सिंह मध्ये उतरला की लांडगी कोल्ही पाक पशार होतात. पशार म्हणजे पसार होतात. म्हणजे इथे जो व्यक्ती आहे कोण, परशा, जो अत्यंत धष्टपुष्ट आहे त्याचं वर्णन चालू आहे.
म्हणजे बघा लेखक इथे काय करतात बघा, की एका आधी धष्टपुष्ट व्यक्तीचं वर्णन करतायत. हा, की हा कसा आहे, एकदम धष्टपुष्ट आहे, है ना, एकदम तो असा विश्व पिळ जाणारा आहे, स्वतःला सिंह म्हणतो. त्याला विचारलं तयारी कशी चालू आहे, कसली कुस्तीची, तर तो काय म्हणायचा, सिंहाला कोणाची भीती आहे का, सिंह उतरला की सगळे कोल्हे लांडगे कसे पसार दूर होतात, दूर पळतात. पसार होणे म्हणजे दूर पळणे. सिंहाला आल्याड लई झोप लागतीया, अशा भाषेत तो नेहमी स्वतःबद्दल बोलायचा. त्याला दात घासायचा विलक्षण कंटाळा येत असे. 4-8 दिवसातून केव्हा तरी एकदा दात घासण्याची हा सोंग करत असे. म्हणजे हा इथे बघा, इथे परशाचं आळस पण दिसून येत आहे, की तो भले कुस्तीमध्ये खूप रांगडा असेल, भले तो कुस्तीमध्ये खूपच पहलवान आणि हे असेल, तगडा असेल, पण दात घासायला मात्र हा व्यक्ती कंटाळायचा. यावरनं काय अंदाज येतोय, की पुढे जाऊन ह्याचा दात खराब होणार आहे आणि तेव्हा ह्याची हालत खराब होणार आहे, असं आपल्याला पुढे दिसणार आहे. बघूया काय होते पुढे गंमत. त्याबद्दल मी एकदा सहज त्याला विचारले, परशा, तू दात घासत नाहीस वाटतं रोज. तर तो म्हणायचा, सिंह काय दात घासतो होय कधी. तो स्वतःला सिंह म्हणतोय आणि दात न घासण्याचं कारण काय देतोय, की सिंह दात घासत नाही ना, म्हणून मी पण दात घासत नाही, असे त्याने ताडकन उत्तर दिले. असा हा सिंहासारखा उग्र व बलदंड परशा एके दिवशी सपाटून मार खाल्लेल्या कुत्र्यासारखा समोरून येत होता. म्हणजे एरवी कसा असा दणकट ताठ मानेचा डिधळ्या छातीचा चालायचा, पण त्या दिवशी मात्र त्याची एट दिसत नव्हती. तो अत्यंत मार खाऊन आलेल्या कुत्र्यासारखा दयनीय अवस्थेत चालत होता. त्याची एट, त्याचा दिमाग, त्याची घमेंड यापैकी कशाचाही मागमूस त्याच्या चेहऱ्यावर दिसत नव्हता. कुस्ती ठरला तरी तो असा दिसला नव्हता. जवळ जाऊन मी विचारले, काय पेलवान, काय झालं आज. बघा, हे कुस्तीगीर जे असतात ना, कधी जिंकले तर त्यांना वा, कधी हरले तरी आपण झुंज दिली, इतकं वाईट वाटत नाही, मान खाली घालत नाही. पण आज मात्र ह्या कुस्तीगिराने मात्र मान खाली घातली होती. त्याच्या चालण्यामध्ये अजिबात ऐट दिसत नव्हती. यामुळे लेखकाने विचारलं, काय झालं बाबा पेलवान आज. केविलवाणा चेहरा करून म्हणाला, दातर काल रातच्या धरणं असा ठणुक या, एक एक काही एक सूचना असं झालं या. म्हणजे दात, काल रात धरणं म्हणजे रातपासून, रात्रीपासून, रात धरणं म्हणजे रात्रीपासून, कालच्या रात्रीपासून असा ठणकतोय की काही सुचत नाहीये. तर लेखकाने गमतीने म्हटलं, अरे सिंहाचे दात दुखतात होय. लेखकाने जरा थट्टा मस्करी जरा केली. कसला सिंह घेऊन बसलास मर्दा, या दातानं सिंहाचा पार बकरा करून टाकला या. बकरा म्हणजे बकरा म्हणजे बकरी, म्हणजे सिंहासारखा जो असा धडधूक फटक होता, तो आज बकरीसारखा केवलवाणा आवाजात बोलतोय. असे म्हणून त्याने त्याच्या दात दुखीची दर्दभरी कहाणी मला सांगितली आणि अखेरीस म्हणाला, अर सिंहच नाही रे, नरसिंह आला तरी दातामोर त्याचं काही एक चालायचं नाही. आता नरसिंह म्हणजे विष्णूच्या अवताराची त्यांनी उपमा दिली बघा ना, सिंहावरून गेले नरसिंहापर्यंत, की त्यांना पण दात दुखतो, त्यांना पण दात दुखत असेल म्हणून मला पण दात दुखतोय. म्हणजे हा जो परशा नावाचा जो कॅरेक्टर आहे ना, अतिशय गमतीशीर आहे. त्यामुळे मस्त छान वर्णन केलेलं आहे लेखकाने. मला त्यावेळी परशाचे हसू आले, पण काही काळानंतर माझाही जेव्हा परश झाला तेव्हा माझा नक्षा पार उतरला. म्हणजे बघा, जेव्हा परशाचा दात दुखत होता तेव्हा लेखकाला हसू आलं, गंमत वाटली की एवढा मोठा धडधाकट आता कसा करतोय. पण जेव्हा लेखकाचा स्वतःचा दात दुखला तेव्हा मात्र लेखकाला पण खूप वेदना झाल्या असाव्यात. मला मरण आणि दातदुखी चुकवताच येत नसावी असे वाटले. म्हणजे दातदुखी प्रत्येकाच्या आयुष्यात येणारच आहे. त्यामुळे लेखक म्हणतोय की एक तर एक मरण, दुसरी दातदुखी सगळ्यांना येतेच. किंबहुना दात या इंद्रियाचे एक कार्य दुखणे असे असावे. अच्छा, इंद्रिय म्हणजे ऑर्गन, आपल्या शरीरातला एक भाग, अवयव, इंद्रिय. हा, किंबहुना दात या इंद्रियाचे एक कार्य दुखणे हेच असावे. जन्मात एकदाही दात न दुखलेला मनुष्य मला अजून तरी आढळलेला नाही. हे प्रत्येक माणसाला कधी ना कधी दातदुखी होतेच. त्यामुळे दातदुखी हे युनिव्हर्सल आहे, सगळ्यांनाच होते असं म्हणतात लेखक. असा कोणी असलाच तर तो कम नशिबी असला पाहिजे. ब्रह्मांड पाहण्याचा योग त्याच्या नशिबी नाही. कारण दात दुखताना इतक्या वेदना होतात की काय करावं कळत ना.
कोणतीही गोळी घेऊन लगेच थांबत नाही ती दात दुखी. त्यामुळे अगदी ब्रह्मांड दिसतं, काय करू काय करू नको असं वाटत राहतं. ब्रह्मांड दिसणे म्हणजे एक अशी दुःखद संवेदना किंवा असा दुःखद आवेग की त्यावेळेला आपल्याला कन्फ्यूज व्हायला होतं की नेमकं काय करू काय नको करू, असं गोंधळाची स्थिती तयार होते. त्याला ब्रह्मांड दिसणे असं म्हणतात. ठीक आहे. ह्याच्याबद्दल एखादं थोडंसं काय सांगतो आपण की आम्ही रात्री कारने चाललो होतो. ठीक आहे. आणि समोरून एक ट्रक आला, तो आमच्या दिशेने करकचून जवळ 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 आला आणि अगदी जवळ येऊन त्याने ब्रेक दाबला आणि आम्ही थोडक्यात वाचलो आणि आम्हाला ब्रह्मांड दिसलं. हे बाप रे, काय झालं असतं, ही जी वेदना आहे, ही जी गोष्ट आहे की काय करावं काय करू नये, पूर्ण ब्लँक झालोय, पूर्ण गोठून गेलोय, त्याला ब्रह्मांड दिसणे असं म्हणतात मित्रांनो. ठीक आहे. तर लेखक इथे काय म्हणतात की ब्रह्मांड पाहण्याचा योग त्याच्या नशिबी आलेला नाहीये. चला पुढे जाऊया. दात दुखायला लागला की तो मुळापासून दुखू लागतो. किंबहुना दाताला मूळ असतं हे फक्त तो दात दुखायला लागला तेव्हाच म्हणजेच कळतं. आपला जो वर दिसतोय ना दात असतोच आणि हिरड्यांच्या आतमध्ये पण दाताचं मूळ असतं. जेव्हा दात दुखतो तो अगदी मुळापासून दुखतो. जेव्हा दात दुखतो तेव्हाच कळतं की अच्छा ह्याला मूळ पण आहे, फक्त वरचा भाग तो नाहीये, ह्याला मूळ पण आहे. माझा दात जेव्हा दुखायला लागला तेव्हा तर माझी खात्रीच झाली की आपण आरोग्यशास्त्राच्या पुस्तकात पहिले दातचित्र आणि प्रत्यक्ष आपले दात यात काही फार फरक असला पाहिजे. म्हणजे बघा, आरोग्यशास्त्र म्हणजे मेडिकल सायन्स जे आहे त्याच्या पुस्तकात आपण जे दात पाहिलेत आणि जे आपले दात आहेत ते खूप वेगळे असावेत. कारण काही कळेच ना चालू काय इतका दुखतंय, त्याचं कारण काय, आता करायचं काय, काहीच कळत नाही. त्यामुळे लेखकाला असं वाटलं की नक्कीच आपले दात खूप वेगळे आहेत. आपल्या दाताला आपल्या दाताला मूळ नसून झाडासारख्या मुळ्या असल्या पाहिजेत आणि त्या हिरड्यात सर्वत्र पसरल्या असल्या पाहिजेत असं वाटलं. आता असं काय माहितीये का, दात दुखतोय एका दातामध्ये काहीतरी गडबड आहे, पण त्यामुळे बाजूचे पण दात दुखायला लागतात आणि ती संवेदना पूर्ण हिरड्याभर पसरते. म्हणजे मला एक मूळ नसून त्या मुळ्या असल्या पाहिजेत आणि एका दातामुळे सगळ्यांना त्रास होतोय असं लेखकाला म्हणायचं आहे. पुढे, नाहीतर सगळेच दात दुखत असल्याचा भास मला का व्हावा. दात एका दातामध्ये प्रॉब्लेम आहे की नाही, मग तो दुखायला पाहिजे होता. मग त्याच वेळेला सगळेच दात का दुखतात बरं. प्रत्येक दाताला हात लावून पाहिल्यानंतर ज्या दाताने शंख करायला लावला तो दुखरा दात. तर शंख करायला लावणे म्हणजे जोर ओरडणे, आई 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 ग आई ग दुखतोय, हा असं ओरडतो वेदनेने, त्याला शंख करायला लावणे असे म्हणतात. ठीक आहे. अच्छा, तुम्ही शंख पाहिलाय का कधी, पुजारी वाजवतात किंवा अगदी महाभारताच्या सिरियलमध्ये पाहिलं असेल कोणीतरी योद्धा शंख जोरात आवाज करतो. तसं इथे शंख करणे म्हणजे जोराने आवाज करणे, वेदनेने आवाज करणे, त्याला शंख करायला लावणे. तर काय झालं असेल की लेखकाला बरेच दात दुखत आहेत, त्यांनी एका दाताला हात लावला, तो नेमका हात लागल्यावर अत्यंत वेदनेने ते लेखक ओरडले असणार आहेत, विव्हळले असणार आहेत, तेवढं शंख करायला लावणे. पुढे, दुखऱ्या दाताला, जो दात दुखतोय दुखरा दाताला लहानसा स्पर्श सुद्धा खपत नाही. बरे, हे दुखणं तरी साधे सरळ असावे, तर तेही नाही, इतकं साधं नाही, ते खूप जास्त दुखतं, प्रचंड जास्त दुखतंय. एखाद्या कवीच्या मनातील जिप्सी सारखा एखादा लाकूड तोड्या माझ्या दाताच्या मुळाशी खोल बसलेला असतो आणि एका मागोमागून एक तो घाव घालत असतो. म्हणजे हा जो कोणीतरी कल्पनेतला कोणतरी माणूस आहे, जणू काही तो आपल्या दाताच्या आत बसलाय आणि तो हातोडे घालतो दातांवर आणि आपला इतके दात ठणके ठण 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 वाढतायत. ह्याचं खरं कारण असतं रक्ताचा दाब, ब्लड प्रेशरमध्ये दात दुखत असतात कधी कधी, पण त्याचं असं वाटतं की ठणके वाजतात. ठीक आहे ना. असे म्हणतात की दिवसा सभ्य दिसणारी माणसे रात्री आपल्या खऱ्या रूपात फिरतात. दात हा अवयवही तशाच माणसासारखा असावा की दिवसा कसं छान लखलखीत आपल्याला हेल्प करणारा, पण दुखायला लागला की बाप रे, अत्यंत आपण मेटाकुटीला येतो, आपल्याला प्रचंड त्रास होतो. नाहीतरी दिवसा अधूनमधून पण सभ्यपणे दुखणारा दात रात्री राक्षसारखा अक्राळ विक्राळ का बरं होतो. दिवसा दात दुखतो पण थोडासा सहन करत का, पण रात्री जो दात दुखतो, बाप रे बाप रे बाप, हे काही सहन करता येत नाहीये. दातांत आणि चोरात साम्य असते ते याच बाबतीत. चोर कसे सकाळी वावरताना सभ्य वावरतात, रात्री मात्र आपलं खरं रूप घेऊन लोकांच्या घरी चोरी दरोडे टाकतात. हा दात सुद्धा असाच
सकाळी मात्र सभ्य, दुखतोय पण थोडासाच, पण रात्री मात्र बाप रे मेटाकुटीला आणून टाकतो आपल्याला. दोघेही रात्रीच गडबड करतात. दात दुखण्याने मी आध्यात्मिक तत्वचिंतन करतो. दात दुखतो तेव्हा मला साक्षात्कार होतो की दात हे सत्य आहे, दाताशिवाय काही नाही बाबा, प्रचंड दुखतात. जसं ब्रह्मांड दिसतं ना सत्य आहे, तसं हे दात सत्य आहे. सगळं जग मिथ्या आहे, त्या क्षणी संसार असार वाटतो. नेहमी हवे हवेसे वाटणारे शेंगदाणे दगडासारखे बेच वाटतात. एरवी शेंगदाणे कुरकुरीत खायला छान छान मुसमुस वाटावा, ठीक आहे ना, पण या वेळेला मात्र दात दुखत असल्यामुळे हेच शेंगदाणे आता नको नकोसे वाटतात. बायको, मुले हा केवळ भास आहे असे वाटतं, कारण इतकं दुखतंय ना की त्या वेळेला कोणी लाडाने जवळ जरी आलं तर त्यांच्याशी बोलता येत नाही, त्यांच्यासोबत दोन चांगल्या घटका घालवता येत नाहीत. त्यामुळे म्हणजे बायको मुले सुद्धा अगदी भास आहे. त्या दातदुखीमध्ये कोणतीही चांगली संवेदना आम्हाला दिसत नाहीये. समोर येणारी एखादी सुंदर डोळ्यांना जाणवत नाही, एखादी सुंदरी डोळ्याला जाणवत नाही. इथे त्या लेखकाने अजून गमतीशीरपणा केलाय की एरवी जी व्यक्ती सुंदर दिसते त्याच्या सुंदरतेचं वर्णन करावं असं वाटतं, पण आता दात दुखतोय, आता काही सुचत नाही बाबा, काही नाही. गोड नको, धोड नको, शेंगदाणे नको आणि काहीच नको. आणि दातांना ठणका ब्रह्मांड दाखवू लागतो. परत ब्रह्मांड दाखवणं म्हणजे कन्फ्युज होणे, गोंधळात टाकणे की काय करू ह्याचं कळत नाहीये. गोळी घेतली दात दुखतोय, औषध घेतलं तरी दात दुखतोय. पुढे रात्रभर माझ्या ब्रह्मांडाच्या 10-20 फेऱ्या तरी सहज होतात. आता इथे ब्रह्मांडाचा अर्थ घर आहे, की घरामध्ये 10-20 फेऱ्या होतात. दात दुखतोय, सगळे झोपले असतील पण लेखक जागे आहेत आणि दात दुखीमुळे फिरतायत. आणि पहाटे ब्रह्मांड मिथ्या असून दातच सत्य आहे ह्याची पुन्हा एकदा जाणीव व्हायला लागते. का बा ह्याशिवाय काही पर्याय नाहीये. माझ्याबद्दल लोकापवाद फार, दात दुखीही त्यातून सुटलेली नाही. माझ्या दात दुखीच्या काळात सबंध आळीला झोप मिळत नाही असे म्हणतात. आता बघा, आपण मगाशी वाचलं होतं की सगळ्यांना केव्हा ना केव्हा दात दुखतं, ते काय आपल्याला कळत नाही, पण जेव्हा मला दात दुखतो तेव्हा सगळ्यांना कळतं. कारण का तो इतक्या प्रकर्षाने इतक्या जोरात दात दुखतोय की लेखक ओरडतोय, आणि त्यामुळे सगळ्या आळीला म्हणजे चाळीच्या घरातल्या ज्या बाजूची घर आहेत त्याला आळी, चाळ असं त्याला म्हणतात, ठीक आहे. आळीला रात्रभर झोप मिळत नाही असे म्हणतात. पण यावर माझा विश्वास बसत नाही. आता कसं बसणार, कारण लेखकाला खूप दुखतंय, त्याला एवढं दुखतंय की बाकी त्यांना काहीच परवा होत नाहीये, बाकी लोकांना त्रास होतोय, बाकी लोक आजूबाजूला आहेत, त्यांना काहीच त्याची कल्पना होत नाहीये. अर्थात आळीतील सर्व लोक आळीपाळीने माझ्या घरात डोकावून फक्त दातदुखीच ना असा सवाल करतात, हे खरे आहे. आता इथे गंमत आहे, तुमच्या नवरा बायको भांडण झालं नाही ना, नवरा बायको मारामारी झाली नाही ना, काही सगळं ठीक आहे ना, सगळं आलबेल आहे ना, अशा पर लोक चौकशी करतात. की लेखक इतका प्रकर्षाने ओरडतोय की जणू काही भांडणाचा एखादं भांडण चाललं असावं, अशा प्रकारचं त्यांना काय दिसतंय, लोकांना वाटतंय. पण यावरून त्यांनाही झोप येत नाही असा निष्कर्ष काढणे काही बरोबर नाही. मागच्याच दातदुखीच्या वेळी मी पलंगाच्या कोपऱ्यात दोन्ही हातात तोंड धरून बसलो होतो. दातदुखीच्या काळात मी सामान्यतः असाच बसतो, दोन्ही हातात मग असं हे भगवंता, दोन्ही हातात तोंड धरून बसलेलो होतो. चेहऱ्यावर बहुधा कोणीतरी नुकतीच थोबाडीत मारण्याचा भाव असावा. हे बघा असं जणू काही कोणीतरी थोबाडीत मारलीये, दुखतोय दात पण हात आपण असं पकडलाय, जणू काही कोणीतरी थोबाडीत मारल्याचा भाव असावा. कारण मी आरशात पाहत नाही, तोंडातल्या तोंडात दाताला आरसा कशाला. हा, आता बघा इथे एक म्हण आहे, हातच्या कंगणाला आरसा कशाला. इथे लेखकाने त्याला केलंय, त्याला कन्वर्ट केलंय की तोंडातल्या तोंडात दाताला आरसा कशाला. हा, मी घशातल्या घशात आवाज बंद करण्याचा प्रयत्न करून सुद्धा तो बंद होत नव्हता. घसा आणि जीभ फितूर झाली होती. फितूर म्हणजे काय, एक प्रकारे गद्दार, एक प्रकारे आपला सोबती जो आपला साथ देत नाही तो फितूर. होतंय काय, जेव्हा दात दुखतो ना, जीभ बरोबर त्याच दाताकडे वळते आणि परत परत जीभ तिथेच जाऊन स्पर्श करते. आता खरं पाहता आपल्या बॉडीची, आपल्या शरीराची ती एक रचना आहे की जिभेतली ला त्या दुखऱ्या दाताकडे पोचली जाते जेणेकरून तो दात लवकर बरा व्हावा. पण जेव्हा ती जीभ स्पर्श करते ना तेव्हा मात्र खूप दुखतं, बापरे काय सारखी जीभ तिकडे जाते बाबा असं. मी फार मोठ्याने ओरडत होतो असे बायकोचे मत होते. आणि माझ्या बाबतीत बायकोचे मत सुद्धा सबंध आळीचे मत असते, कारण सगळ्यांना पण ते जाणवत आहे की लेखक खूप जास्त ओरडतायत. अहो केवढ्यांदा ओरडताय,
लोकांना काय वाटेल अशी दमदाटी बायकोशिवाय कोण करणार? माझा दात दुखतोय त्याला मी काय करू? म्हणजे लोकांना वाटावं भांडणं सुरू आहेत, लोकांना वाटावं काही बाबा त्रास सुरू आहे, पण शेजारी पाजारी माणसं राहतात, ती काय म्हणतील? अगदी लहान मुलासारखे काय थैमान घालताय की जणू काही एखादा कोण लहान मुलगा त्याला दात दुखतंय असं वाटेल ते. हं? दात 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 मी चुरून म्हणालो. ते कळलं, ते कळलं, तुला कळलं, सगळ्यांना कुठे कळलंय? सगळ्या जगाला का कळायला पाहिजे? थोडा तरी सुशिक्षण दाखव ना. मी म्हणते, तू लाख म्हणतेस, दात तुझा नाही तो माझा आहे, माझ्या दातदुखीबद्दल मी किती ओरडावं हे ठरवणे तू कोण? म्हणजे बघा, लेखक म्हणले दात दात दात. लेखक सुद्धा म्हणले की मला दात दुखतोय, पूर्ण वाक्यात नव्हे, फक्त दात दात दात. म्हणजे इतक्या गंभीर प्रकारे दुखतंय की त्याला पूर्ण वाक्यही बोलवत नाहीये. ठीक आहे, जी बायको आहे लेखकाची ती म्हणजे ते कळलं. मग लेखक म्हणा तुला कळलं बाई, पण बाकीला कळत नाहीये ना. ठीक आहे, सगळ्या जगाला का कळायला पाहिजे असं बायको म्हणते. सगळ्या जगाला का कळायला पाहिजे? थोडा तरी सोशीपणा दाखवा ना म्हणते मी. म्हणजे थोडं 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 सहन करा, सोशिकपणा दाखवा म्हणजे थोडं सहन करा, थोडं सहन करा. आता हे म्हटल्यावर लेखक म्हणतात, अगं तू लाख म्हणशील पण दात मला दुखतोय, मला कळतंय की दुखतंय, ते इतकं दुखतंय की मला सहन होत नाहीये. आणि जेव्हा मला दुखतंय मी किती ओरडावं हे तू का ठरवावं? मला ओरडू दे बाई, मला ठरवू दे किती ओरडायचंय ते. पुढे मग खुशाल ओरडा, बायको म्हणते. ओरडीने ओरडीने सोडतो का काय? आई ग आई ग आई ग, मेलो मेलो मेलो. हो आता गप्प बसा, मी कापू देते आता खाली धरायला, त्याने ठंग कमी होईल. नको नको, सरळ बत्ता आण आणि दातावर आण. आता बत्ता म्हणजे काय होते बांधव? एक प्रकारचं एक इक्विपमेंट आहे, हत्यार आहे. धणू ते असं म्हणतात की बाबा एकदा तो दात काढून टाक, तो दात घे, तो बत्ता घे, दाताने तो काढून टाक. मी टेन्शन नको, दात पण नको आणि ते दुखणंही नको. वेळ लागली काय तुम्हाला? तू खल करू नकोस. खल म्हणजे दुःख, खल म्हणजे दुःख. तू खल करू नकोस, बत्ता आण. इश्य, मला एवढा का दात दुखतोय तरी शब्दावर कोटी करायची सोडू नका. म्हणजे शेवटी कोणती लेखक आहेत, इतकं करताना सुद्धा त्यांना लेखकी भाषेमध्ये सुचतंय की तू खल करू नको, बत्ता आण आणि तो दात काढून टाक. म्हणजे लेखक शेवटी आपल्या भाषेमध्ये बोलतायत इतकं दुखून सुद्धा. तेवढ्यात बाहेर कोणीतरी आले. बायको जाऊन पाहून आली आणि खालच्या आवाजात मला म्हणाली, दाते आले आहेत. आता दाते हे एक सरनेम आहे, दाते एक आडनाव आहे. दाते आले आहेत. ह्या दात्यांचा आणि दातांचा काही संबंध आहे की काय? प्रत्येक दुखीच्या वेळेला ते नेमकी दाते कशा प्रथम येतात? म्हणजे बघा गंमत काय आहे बघा, दात ही एक आपला अवयव झाला आणि दाते एक व्यक्ती आहेत. जेव्हा जेव्हा लेखकाला दुखतंय तेव्हा हे दाते नावाचे गृहस्थ नेहमी कसे प्रथम येतात? माझ्या दातांचा आणि या दाते गृहस्थाचा काही संबंध आहे की काय? दात दुखीच्या काळात माझी सहनशक्ती पार खलास झालेली असते. दाते किंवा दातार त्या दातांशी जवळीक दाखवणाऱ्या माणसांनी भेटू नये असे मला वाटते. ही सरनेम आहेत बाळांनो, हे सगळे काय आहेत? आडनाव आहेत. दाते आडनाव आहे, दातार हे सुद्धा एक आडनाव आहे. तर अशी माणसं सुद्धा मला त्यावेळी जवळ नकोत असं लेखक म्हणतायत. माझ्या दात दुखीचे आणखी एक वैशिष्ट्य असे की माझ्या विव्हळण्याने शेजारी पाजारी गोळा होतात आणि माझ्या दातांच्या अध्यक्षतेखाली दात दुखी का होते, टाळावी कशी, ते झालं कसे, कोणते उपचार करावेत याबद्दल एक तरी परिसंवाद म्हणजे अगदी डिस्कशन, गहन चर्चा होते. उपस्थित वक्ते मोठ्या हिरिरीने त्यात भाग घेतात. म्हणजे एकदम एक्साइटमेंट, हिरिरी म्हणजे एक्साइटमेंट, अत्यंत उत्सुकतेने त्यात भाग घेतात. हीच मंडळी एवढ्या मोठ्याने बोलतात की माझे विवळणे त्यात बुडून जाते. म्हणजे हे लोक एवढे बोलतात की अरे 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 थांबा, दुखतंय माझं, ते राहिला बाजूलाच, ते आपले बोलत चालले. माझा अनुभव असा की दात दुखीवरील चर्चेने दात दुखी मुळीच कमी होत नाही. दात दुखीवरील खूप उपचार मला पाठ झाले आहेत. म्हणजे लेखकाने खूप प्रकारचे उपचार केले आहेत, तरी पण काही गुण आलेला नाहीये, त्यांना काही बरं वाटत नाहीये. माझा दात दुखू लागला की मी बायकोला त्यातले काही उपचार करायला सांगतो आणि तीही आपले ते काही उपचार करते. असे मिळून 20-25 प्रकारचे औषधे बोळे माझ्या दातामागे लागतात. 4 दिवसांनी दात दुखायला थांबतो आणि कशामुळे थांबला याचा शोध करायचा मी भानगडीत पडत नाही. दात दुखा थांबला ना बस, तो कशामुळे थांबला ह्याच्याबद्दल मला काय एवढं स्वारस्य नाहीये. दात दुखणे थांबल्याचे कळल्यावर परिसंवादातील सगळे वक्ते आपलाच उपचार लागू पडला की नाही ह्याची
खात्री म्हणजे बघा मी म्हटलं होतं की नाही दात दुखत थांबेल, असं ते खात्री करायला की सारखे येत राहतात. मी कोणाचंही मन दुखवत नाही, तर प्रत्येकाला त्याने सुचवलेल्या उपायानेच गुणालाची कबुली घेऊन मोकळा होतो. म्हणजे कशाला कोणाचं मन दुखवा. हो हो, तुम्ही बोललात ना बरोबर, तुमच्या उपचारानेच दात दुखी थांबली माझी, असं बोलून त्यांना मी मोकळाही होतो. सगळे खुश होतात. दंत आघाडीवर सर्वत्र सामसूम होते. एखाद दुसरा महिना जातो आणि पुन्हा तोच दात, तोच ठणका आणि तेच उपचार, ह्याचा पुन्हा प्रयोग व्हायला लागतो. म्हणजे लेखकाला सतत 2-4 महिन्यांनी ही दंतदुखी परत 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 उफळत राहते, येत राहते. या सगळ्याला कंटाळून शेवटी मी दाताचा प्रश्न कायमचा सोडण्याच्या दृष्टीने तो दातच काढून टाकण्याचा निर्धार जाहीर केला. अनेक सल्ला घेऊन आणि अनेक दंतवैद्य चेहरे पाहून त्यातल्या त्यात बऱ्यापैकी दंतवैद्य गाठला की तो दात सारखा दुखतोय, तर तो दात काढून टाकावा, असा त्याने विचार केला लेखकाने. का कुणास ठाऊक, पण माझी अशी समजूत झाली की ज्याचे दात चांगले दिसतील तसाच दंतवैद्य शोधणे बरे. यापूर्वी आयुष्यात दंतवैद्याशी कसलाही संबंध आला नव्हता आणि तेच ठीक होते असे संबंध आल्यावर कळले. म्हणजे तिकडे गेल्यावर अजून वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी कळाल्या आणि त्यामुळे अजून मानसिक त्रास झाला लेखकाला. मी त्याला भेटून दंतवैद्याला भेटून सारी दंतकथा सांगितली. बघा किती गंमत आहे, दंतवैद्याला भेटून दंतकथा. दंतकथा म्हणजे काय, अशी कथा जी कुठे लिहिलेली नाहीये, पण आपण सांगून 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 ती रुजलेली आहे जनमानसामध्ये. दात काढून टाकण्याचा माझा विचार दंतवैद्या इतका दुसऱ्या कोणालाच पसंत पडला नाही. दात काढण्याबाबत आमचे मताचा एकरूपणा, मतऐक्य झाल्यावर आमचा पुढचा मार्ग सरळ होता. फक्त दात काढायलाही पैसे द्यावे लागतात याचे वाईट वाटले. मग मग माझी मीच समजूत काढली की आपण डोक्यावरचे केस मुळासकट काढत नाहीत तरी पैसे देतो, हे की नाही. आपण आपला केस कापतो पण आपण पूर्ण काढत नाही मुळासकट, तरी आपण पैसे देतो. मग दात मुळासकट काढण्यासाठी पैसे दिले तर काय बिघडले. आणि मी प्रामाणिकपणे सांगतो की 10-12 वर्षापूर्वी दंतवैद्याबद्दलच्या खऱ्या खुऱ्या दंतकथा ऐकल्या होत्या. त्यावरून दंतवैद्याची खुर्ची, दात उपडण्याची क्रिया इत्यादी सर्व गोष्टीबद्दल माझ्या मनात विक्राळ भीती होती. विक्राळ म्हणजे खूप जास्त भीती होती. पण प्रत्यक्षात तसे काही वाटले नाही. दंतवैद्य अलीकडे फारच माणसाळलेले आहेत असे माझे प्रामाणिक मत झाले की ते आपल्याला हेल्प करतात, ते आपल्याला समजून घेतात, ते आपला त्रास कमी करण्याकरता प्रयत्न करतात, अशी काही समजूत झालेली आहे. त्याने माझ्या हिरड्यात इंजेक्शन देऊन इतका लिलय दात उपटला की मी आश्चर्यचकित पाहत राहिलो. म्हणजे बघा, हिरड्यांमध्ये भुलेचं एक प्रकारचं इंजेक्शन दिलं असणार आहे. त्यामुळे तो भाग सुन्न झाला. त्यामुळे दात जेव्हा काढला तेव्हा लेखकाला काही जाणवलेलं नाहीये, दुखलेलं नाहीये. आश्चर्य वाटलं, रे दात काढला, दुखलंही नाही, कमाल झाली. दात उपटण्याची क्रिया इतकी सोपी असेल असे मला वाटले नव्हते. मी आजवर शत्रूंना आणि शेजाऱ्यांना भांडणाच्या वेळी दात उपटून हातात ठेवीन, दात घशात घालीन, अशा प्रकारचे माझ्या शक्तीचे प्रदर्शन करण्याच्या धमक्या दिल्या होत्या. मी आत्ता कळलं असेल की दात घशात घालणे हे काय खास दुखत नाहीये, असं लेखक म्हणताय. त्यांना काहीच अर्थ नव्हता आणि ह्याची हळहळ दंतवैद्याची खुर्ची नसतानाच मला वाटली. हळहळ, दुःख वाटणे. दंतवैद्याने हात दाखवला तो, आणि हाच तो खलदंत. खलदंत म्हणजे दुखणारा, खराब. बघा तुम्ही ऐकलं ना, खलनायक, खराब नायक, असा खलदंत म्हणजे खराब दंत. खल म्हणजे खराब दंत. ज्याने माझे बायको पुढे हसे केले तोच हा नीच दात, नतद्रष्ट. तुला हेच शासन योग्य आहे. शासन म्हणजे नियम, कारवाई, की तू दात इकडे निघून जा आमच्यातून. तू आम्हाला खूप त्रास देतोस ना, तू आम्हाला खूप त्रास दिलायस, तू निघून जा. तुझ्यामुळे माझी नाचक्की झाली आहे, तुझ्यामुळे लोक माझ्या हसलेत, तू निघून जा, तुला काढून टाकलं मी. असे मी उरलेले दात ओठ खाऊन मनाशी म्हणालो. दात ओठ खाऊन मनाशी म्हणणे म्हणजे म्हणजे इतक्या रागाने म्हणणे. दात ओठ खाऊन म्हणणे म्हणजे अत्यंत क्रोधाने, अत्यंत रागाने एखाद्याशी बोलणे, दात ओठ खाऊन म्हणणे. ठीक आहे, पुढे. आता पुन्हा तो ठणका लागणार नाही, पुन्हा ते बोळे कापसाचे किंवा रोमाचे बोळे धरावे लागणार नाही, पुन्हा बायकोचा उपदेश ऐकावा लागणार नाही, या विचाराने मी
आनंदाने बेहोश झालो. अरे वा, बरं झालं, आता परत ते दुखणे नाही. उरलेल्या दातांना धाक बसावा म्हणून तो काढलेला दात तरी घरी नेण्याचा विचार मनात येऊन गेला. आता ही गंमत बघा परत. कसा एखाद्या वर्गामध्ये एखादा दांडगा विद्यार्थी मस्ती करतो, मग बाकी विद्यार्थ्यांना धाक बसावा म्हणून त्या विद्यार्थ्याला आपण वर्गाबाहेर काढतो की नाही, तसं जणू काही हे इथे उपमा देत आहेत लेखक, की बाबा रे, बाकी दातांना धाक बसावा. दात सजीव आहेत का, दात निर्जीव आहेत, पण एक कल्पना, एक विचार, की बाकी दातांना धाक बसावा म्हणून ह्या दाताला घरी घेऊन जावं. हा, पण त्या दाताची संगत सुद्धा नको असे वाटून मी तो दंतवैद्यालाच अर्पण केला, की बाबा नको बाबा, ही जी काय मेख आहे ना, ती तुझ्याकडेच ठेव, घरी नको माझ्या मला. आनंदाने घरी आलो. दारातूनच ओरडून 4-5 जण सांगितले, की तो तुम्हाला जागवणारा दात गेला, यापुढे दंतसप्ताह नाही. दंतसप्ताह ही पण एक गोष्ट आहे बानू. काही वेळेला काही गोष्टी बोलण्याकरता किंवा काही प्रवचनाकरता एक मंडळी जमतात, पण सप्ताहभर ते फक्त चर्चा करतात. त्या भेटीला, त्या मीटिंगला दंत सप्ताह असे म्हणतात बाळांनो. ठीक आहे. आता ह्या ह्या भागात ह्या कॉन्टेक्स्टमध्ये काय आहे, ह्या प्रकारात काय आहे, की लेखक जेव्हा कंटाळा येतात, खूप ओरडायचा, "अरे दुखतंय दुखतंय दुखतंय", त्यावेळेला सगळे लोक सप्ताहभर भेटायचे, चर्चा करायचे, त्याला त्रास व्हायचा. म्हणजे तसा दंत सप्ताह आता परत होणार नाही.